आपण रोज कितीतरी वस्तू वापरतो, पण त्या कशा बनतात याचा कधी विचार करतो का आपण? चला, आज आपण शीट मेटल वर्कच्या याच एका अद्भुत दुनियेत शिरूया, जी आपल्या आजूबाजूच्या अनेक वस्तूंना आकार देते. आता हा प्रश्न ऐकायला थोडा विचित्र वाटेल, नाही का? की स्वयंपाकघर आणि कम्प्युटरमध्ये काय सारखं असू शकतं? पण ह्याचं उत्तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि ते आपल्या रोजच्या वापरातील वस्तूंना एका अनपेक्षित धाग्याने जोडतं. विचार करा, आपल्या स्वयंपाकघरात पातेली आहेत, चमचे आहेत, पाणी प्यायचे पेले आहेत. आणि मग दुसरीकडे नजर टाका आपल्या कॉम्प्युटरच्या डब्यावर किंवा ट्यूबलाईटच्या पट्टीवर. ह्या सगळ्या दिसायला किती वेगळ्या वस्तू आहेत, हो ना? पण तरीही यांच्यात एक साम्य आहे. आणि ते साम्य म्हणजे ह्या सगळ्या वस्तू एकाच मूलभूत प्रक्रियेतून तयार झाल्या आहेत. आणि ती प्रक्रिया म्हणजे शीट मेटल वर्क. सोप्या भाषेत सांगायचं तर पत्र्यावर केलेलं काम. तर आज आपण ही संपूर्ण प्रक्रिया 6 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. सुरुवात करूया कामाच्या ओळखीपासून. मग मोजमाप, कापणे, आकार देणे, जोडणी आणि शेवटी याचं उद्योगांमध्ये काय महत्त्व आहे हे सगळं बघूया. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया आणि समजून घेऊया की हे शीट मेटल प्रेसिंग म्हणजे नेमकं काय असतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे धातूचा एक सपाट पत्रा घेतला जातो आणि त्याला अजिबात गरम न करता फक्त प्रचंड दाब देऊन हवा तसा आकार दिला जातो. आणि हा आकार देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे डाय, म्हणजेच एक प्रकारचा साचा. आणि या प्रक्रियेची खासियत बघा. यात लोखंड, पितळ, तांबे, ॲल्युमिनियम, अगदी स्टेनलेस स्टील अशा अनेक धातूंवर काम करता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्र्याला गरम केलं जात नाही. सगळा खेळ हा फक्त दाब आणि त्या अचूक डायचा आहे. बरं, कुठलंही काम सुरू करण्याआधी त्याचा पाया एकदम पक्का असावा लागतो. शीट मेटलमध्ये हा पाया म्हणजे अचूक मोजमाप आणि आखणी. आता काम अचूक करायचं असेल तर त्यासाठी साधनंही तशीच लागतात. साध्या मोजमापासाठी स्टील रूल, काटकोन बघण्यासाठी एल स्क्वेअर आणि हो, पत्र्यावर रेषा ओढण्यासाठी कागदावरच्या पेन्सिलसारखा स्क्रायबर वापरला जातो. याच साधनांमुळे अंतिम वस्तू डिझाईननुसार तंतोतंत बनते. ठीक आहे. मग एकदा का पत्रेवर अचूक आखणी झाली की पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे पत्रा कापण्याचा. हे अगदी आपल्या नेहमीच्या कामासारखंच आहे. जशी कागदासाठी कात्री असते तशीच पातळ पत्र्यासाठी स्निप्स वापरतात. पण जर पत्रा जाड असेल तर मग मात्र शिअर्स किंवा हॅक्सॉसारख्या जास्त ताकदीची अवजारं लागतात. म्हणजे कोणतं साधन वापरायचं हे पूर्णपणे पत्र्याच्या जाडीवर अवलंबून असतं. आता इथे एक छोटासा पण खूप महत्त्वाचा फरक आहे. पंचिंग आणि पिअर्सिंग. दोन्हीचा अर्थ छिद्र पाडणंच आहे, पण पंचिंग म्हणजे फक्त आणि फक्त गोल छिद्र पाडणं. पण जर आपल्याला चौकोनी, त्रिकोणी किंवा इतर कुठल्याही डिझाईनचं छिद्र हवं असेल, तर त्या क्रियेला म्हणतात पिअर्सिंग. आहे की नाही गंमत? साधारणपणे कामाचा एक ठरलेला क्रम असतो. म्हणजे कसं, आधी मोठ्या पत्र्यातून हवा तो मूळ आकार कापला जातो. त्याला म्हणतात ब्लँकिंग. मग त्या तुकड्यावर छिद्र पाडली जातात, म्हणजेच पिअर्सिंग. आणि मग शेवटी त्याला वाकवून किंवा दाबून त्याचा अंतिम आकार तयार केला जातो. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग टप्पा. तो टप्पा जिथे एका सपाट, निर्जीव पत्र्याला एक त्रिमितीय म्हणजे 3D आणि उपयोगी वस्तूचा आकार मिळतो. इथेही दोन महत्त्वाच्या क्रिया आहेत, बेंडिंग आणि फॉर्मिंग. बेंडिंग म्हणजे पत्र्याला सरळ रेषेत वाकवणं, अगदी आपण जसा कागद दुमडतो तसंच. पण फॉर्मिंग म्हणजे त्याला वक्र आकारात डाय आणि पंचच्या सहाय्याने एक विशिष्ट घाट देणं. उदाहरणार्थ एखादी वाटी किंवा भांडं बनवणं. याशिवाय अजूनही काही इंटरेस्टिंग पद्धती आहेत. आपण भांड्यांच्या तळाशी अनेकदा गोलाकार उंचवटे किंवा डिझाईन बघतो, त्याला एम्बॉसिंग म्हणतात. यामुळे पत्र्याला मजबूती येते. आणि पत्र्याची धारदार कड आतल्या बाजूला दुमळतात ना, त्याला हेमिंग म्हणतात. यामुळे ती कड सुरक्षित होते आणि हाताला लागत नाही. आता अनेकदा असं होतं की एखादी वस्तू बनवण्यासाठी एकापेक्षा जास्त पत्र्याचे तुकडे लागतात. मग साहजिकच त्यांना एकत्र जोडणंही तितकंच गरजेचं असतं. जसं या आकृतीत दिसतंय, रिवेटिंग ही खूप जुनी आणि लोकप्रिय पद्धत आहे. यात एक लहानसा खिळा, ज्याला रिवेट म्हणतात, तो वापरून दोन पत्रे एकमेकांना अगदी घट्ट जोडले जातात. जुन्या काळातल्या मोठ्या पुलांवर किंवा गाड्यांवर हे हमखास दिसायचं. तर मग रिवेटिंग, हेमिंग किंवा सोल्डरिंग कोणती पद्धत वापरायची हे वस्तूसाठी किती ताकद गरजेची आहे आणि धातूचा प्रकार कोणता आहे यावर ठरतं. प्रत्येक पद्धतीचा आपला एक विशिष्ट उपयोग आहे. आणि आता शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. ही सगळी प्रक्रिया आजच्या मोठमोठ्या उद्योगधंद्यांसाठी इतकी आवश्यक का आहे? का आहे हा या उद्योगांचा कणा? याचं उत्तर या विधानातच दडलं आहे. बघा, जिथे लाखोंच्या संख्येने एकसारखे, तंतोतंत अचूक आणि कमी किमतीत पार्ट्स बनवायचे असतात, तिथे शीट मेटल प्रेसिंगला दुसरा कोणताही पर्याय नसतो. आणि याचमुळे गाड्यांचे दरवाजे, कम्प्युटरची बॉडी, स्वयंपाकघरातली भांडी, आज आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या असंख्य वस्तू याच प्रक्रियेमुळे कमीत कमी खर्चात आणि मोठ्या प्रमाणात बनवणं शक्य झालं आहे. म्हणूनच शीट मेटल वर्कला अक्षरशः उद्योगधंद्यांचा कणा असं म्हटलं जातं. तर आता ही सगळी प्रक्रिया आपल्याला समजली आहे. मग पुढच्या वेळी जेव्हा एखादी साधी स्टीलची वस्तू हातात घ्याल, तेव्हा तिच्या त्या सपाट पत्र्यापासून ते अंतिम आकारापर्यंतच्या प्रवासाचा विचार नक्की कराल, हो ना?